Start. ओके, सो आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी नाही, बट आपला हा पूर्ण कोर्सचा पॅटर्न असणार आहे, की आपण 4th 5th हे 2 दिवस टीचिंग करणार आहोत. डेली तुम्हाला एक 3, 4, 5, 6 जेवढे पॉसिबल असेल तेवढे टॉपिक्स शिकवणार आणि वेनसडेला आपण त्या संपूर्ण टॉपिक्सवर रिव्हिजन घेणार फर्स्ट. सेकंड थिंग, तुमच्या ज्या काही डाऊट सेशन्स असतील ते आपण कव्हर अप करणार आणि तुम्ही जे काही प्रोग्राम सबमिट केलेले आहेत त्याच्या मार्क्सच्या बाबतीत डिस्कशन करणार. मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना असं वाटेल की मला हा मार्क्स का नाही भेटला, मग तुम्ही त्यावर आर्ग्यू करू शकतात आणि ते एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. सो हे होणार आहे वेनसडेला आणि त्यानंतर सॅटर्डेला. सो आफ्टर 2 days एक वेनसडेला राहील आणि एक सॅटर्डेला राहील, प्रत्येक वेनसडे प्रत्येक सॅटर्डे. सो वेनसडेला तुम्हाला तुमचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते घेऊन ॲटलिस्ट रेडी राहायचं आहे. त्याचे स्क्रीनशॉट्स असतील व्हॉटएव्हर, मग ते ऑनलाईनला विचारले जातील आणि तुम्हाला एक सांगणार आहे की कशा पद्धतीने ते प्रोजेक्ट्स किंवा ते जे काही प्रोग्राम्स आहेत ते ऑनलाईनला कसे अपलोड करायचे आहेत. सो स्टार्ट करूयात आपण. सगळ्यात सुरुवातीला आपण पायथॉनचं इंट्रोडक्शन घेतलं, 3 पार्टमध्ये आपण कव्हर अप केलं होतं. सो सगळ्यात सुरुवातीला आपण म्हणजे एकदम पहिल्या दिवशी पायथॉनचं एक जस्ट ओव्हरऑल इंट्रोडक्शन घेतलं होतं, यासाठी की थोडंसं लवकरात लवकर आपल्याला प्रॅक्टिकल प्रोग्राम करता यावा. सेकंड डे आपण थोडंसं इन डेप्थमध्ये इंट्रोडक्शन थ्रू केलं होतं, की लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, देन आफ्टर युअर कम्प्युटरची लँग्वेज कुठली आहे, ह्युमन लँग्वेज कुठली आहे, त्यांचे कॉन्फ्लिक्शन्स कसे असतात आणि मग कशा पद्धतीने कीवर्डचा वापर करून किंवा त्या इंग्लिश भाषेचाच वापर करून एक प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करण्यात आली. आणि पायथॉनचा इम्पॅक्ट हा आपण थर्ड पार्टमध्ये बघितला, की पायथॉन ही मॉड्युला ABC या लँग्वेजेसपासून आलेली लँग्वेज आहे. त्यानंतर रोझम यांनी ती बनवलेली आहे, एक विडो बॉर्न रोझम म्हणून. सो त्यांनी ती लँग्वेज बनवलेली आहे. सो असं आपलं पायथॉनचं इंट्रोडक्शन. थेरी पार्टसाठी तुम्ही ते रेफर करा, सजेशन आहे. नेक्स्ट वन इज आपण एक सिम्पल प्रिंट फंक्शन बघितलं होता. ओके, सो आपण ते स्टार्ट करून देतो मी पायथॉन. आपल्या सगळ्यांच्या लक्षात तर असेलच की जस्ट प्रिंट ब्रॅकेट अँड देन डबल कोट आणि आपलं आउटपुट रेडी. पुढे काही डेटा व्हेरिएबल्स बघितले होते आपण. डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरीमध्ये एक विशिष्ट एरिया आपण ऑक्युपाय करणार आणि त्याला एक विशिष्ट नाव अलॉट करणार आणि त्या नावाला आपण एक विशिष्ट व्हॅल्यू देणार. सो लेट्स सी की हे गोष्टी कशा करणार आहोत आपण. लेट्स वेट फॉर अ मिनिट. हा, आवाजाचा किंवा इतर काही इश्यू असेल तर लगेच सांगत जा. हा, माझ्याकडे मोबाईल पण आहे, दोन्ही वेगवेगळ्या इंटरनेटवर कनेक्टेड. सो हे होतं आपलं पहिलं प्रिंट फंक्शन, ज्यामध्ये आपण हॅलो अशा पद्धतीने आउटपुट टाईप करून रन करू शकत होतो. सो लेट्स रन इट. आणि आपल्याला आउटपुट खाली दिसेल. ओके, लेट मी क्लोज दिस प्रोग्राम. हा, कारण एक डिझाईनचा प्रोजेक्ट यावर चालू होता. व्हेरी इज क्लोज, व्हेरी इज क्लोज, व्हेरी इज क्लोज. एक जुना प्रोग्राम मी ऑन करतो. टेकिंग सो मच टाइम. ओके, तोपर्यंत आपण एक काम करूयात. इथेच मी एक प्रोग्राम टाईप करतो. हा, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट
आणि एक त्या दिवशी किंवा आज एक क्वेश्चन मध्ये तुम्ही डिस्कस केला असेल किंवा बघितला असेल, एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं सांगण्यात आलं की पायथॉनचे फाईल रन करण्याचे एक 4 प्रकार तुम्हाला दाखवण्यात आले, ज्यामध्ये पी-वाय एक्सटेन्शन नसेल तरी इथे चालणार आहे. सो आपण त्याचं पण एक ट्रायल घेऊयात. इथे एक प्रोग्राम लिहितो आणि त्यामध्ये असं टाईप करतो प्रिंट, देन डबल कोट अँड देन हॅपी, देन प्रोग्रेस, देन डबल कोट कंप्लीट, आणि याला सेव्ह करताना कुठलाच चेंज नाही करत, जस्ट यातच सेव्ह करतो पायथॉन स्टार्ट स्मार्ट मध्ये आणि फाईलला नाव देतो 1. ओके, सेव्ह करतो. सो थोडं केअरफुली लक्ष द्या. पायथॉन स्टार्ट स्मार्ट, इथे 1.txt नावाची फाईल आहे आणि दुसऱ्या आपल्याकडे काही फाईल्स आहेत. ओके, झूम इन करावं लागेल. ओके, सो इथे 1.txt तुम्हाला दिसत असेल. cmd ऑन करतो आणि इथे पायथॉन स्पेस आणि जे आपल्या फाईलचं नाव आहे ते जशाला तसं टाकतो 1.txt. नॉट नेसेसरी का एक्सटेन्शन py असायला पाहिजे. py आपण देतोय ही आपली समजदारी आहे, नाही दिलं तर मग कदाचित आपण नासमज आहोत. ओके, परंतु ते मॅन्डेटरी नाही. म्हणजे आपलं ती एक तो एक पॉईंट माहिती हवा की नाही, हे मॅन्डेटरी नाही. एंटर केलं इथे आउटपुट तुम्हाला दिसेल. फाईलचं जे नाव आहे एक्झॅक्टली तेच पाहिजे. इव्हन असं सुद्धा आहे की आपण एक्सटेन्शनच नाही दिलं. याला मी इथे क्लोज करतो, इथे F2 करून एक्सटेन्शनच नाही द्यायचं आपल्याला, नुसतं 1. लेट्स चेक की काय होतंय आता. रन करताना इथे तुम्हाला पायथॉन आणि ओनली 1 एवढं टाईप करायचं आहे. एंटर केलं की आउटपुट दिसेल. तो थोडीशी अंदर की बात आहे. सो याला आपण करूयात आता एक्सपेरिमेंट्स याचे. ओपन विथ नोटपॅड. सो आपण इथे प्रिंट ही एक लाईन बघितली. प्रिंट या स्टेटमेंटमध्ये तुम्ही सिंगल कोटही वापरू शकता. प्रिंट हॅपी प्रोग्रेस तुम्ही सिंगल कोटमध्ये हे लिहिलेलं आहे. अगेन इट इज ॲक्सेप्टेबल. तुम्हाला इथे दिसेल ते. आता हे कधी करायचं आहे असं, बऱ्याच वेळेस असं आहे हॅपी प्रोग्रेस डिअर स्टुडंट्स. तर हे जेव्हा रन करेल तेव्हा स्टुडंट्सला मला डबल कोट हवा आहे. जेव्हा रन करतो तेव्हा इथे हॅपी प्रोग्रेस डिअर स्टुडंट हा जो एवढा कंपोनंट आहे याला डबल कोट पाहिजे आजूबाजूला. मग अशा वेळेस आपण इथे डबल कोट ऍड करणार, सेव्ह करणार आणि रन करणार. मला डबल कोट विजिबल झालेलं दिसत असेल, तुम्ही आता डबल कोट बघू शकता. हेच जर तुम्ही इकडे आजूबाजूला डबल कोट दिलेला असतं, आता त्याच्यासाठी कन्फ्युजन आहे की डबल कोट तर इथेच क्लोज झाला, मग हे पुढचं काय आहे. सो जेव्हा आपण असं करू तेव्हा तो मात्र तुम्हाला एक छोटासा एरर दाखवून देईल. सिंटॅक्स एरर, इनव्हॅलिड सिंटॅक्स, की तुम्ही डबल कोटच्या नंतर हे जे काही लिहिलं हे पडण्यासारखं नाहीये. डबल कोटच्या नंतरही बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या जाणार आहे. कोणत्या लिहिल्या जाणार आहे मी तुम्हाला नंतर सांगेन. सो फॉर नाऊ तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की हे डबल कोट अशा पद्धतीने चालणार नाही. सो मग आपल्याला व्हायसा वर्सा करावा लागेल. जर आतमध्ये डबल कोट द्यायची इच्छा असेल तर आपण बाहेर सिंगल कोट द्यायचा. ओके, आता काय होईल, आतमधलं डबल कोट दिसेल. जर आतमध्ये सिंगल कोट द्यायचा असेल, बाहेर डबल कोट द्या. तर यातले काही जण असा पण विचार करतील की आम्हाला दोन्ही द्यायचंय, सिंगल कोटही द्यायचा ना डबल कोटही द्यायचा, मग काय करायचं. तर मग काहीच नाही, इथे डबल कोट घेतलेला आहे. तुम्हाला जिथे डबल कोट हवा असेल त्याच्या अगोदर फक्त एक बॅक स्लॅश द्या. सेम ॲज आवर सी प्रोग्रामिंग. एकदा मी पण चेक करतो. येस, तर तुम्हाला फक्त एक बॅक स्लॅश द्यायचा आहे आणि डबल कोट ऍड करायचा आहे. तिथे तो डबल कोट प्रिंट करेल, बॅक स्लॅश प्रिंट करणार नाही. तर जो काही बॅक स्लॅश आहे त्याला तुम्हाला एस्केप सिक्वेन्स म्हणायचा आहे. ओके, सो दिस बॅक स्लॅश विल वर्क ॲज आवर एस्केप सिक्वेन्स. असे भरपूर एस्केप सिक्वेन्सेस आहेत. ओके, तो इकडे आपलं पायथॉन रेडी आहे. ओके, टॉपिक चालू होता आपला डेटा व्हेरिएबल्स, की आपण वेगवेगळे डेटा व्हेरिएबल्स शिकत होतो.
डेटा व्हेरिएबल्स बनवण्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे, की आपल्याला जस्ट पी लिहायचा आहे किंवा जो काही व्हेरिएबलचं नाव आपल्याला हवं असेल ते लिहायचं आहे. इज इक्वल्स टू द्यायचं आहे आणि देन व्हॅल्यू लिहायची. तर आपण हे लिहिलं 10. प्रिंट. ही प्रिंट करण्यासाठी आपण फक्त लिहिणार प्रिंट आणि व्हेरिएबलचं नाव. व्हॅल्यू प्रिंट झाली. सो रन न्यू आणि तुम्हाला इथे खाली दिसेल. ओके. ओके. हे तुम्हाला व्हॅल्यू दिसेल 10. ठीक आहे. याचा टाइप चेक करण्यासाठी आपण एक फंक्शन चेक केलं होतं, की ते आपण टाइप असं लिहिणार, ब्रॅकेट देणार, पीला कव्हर अप करणार. आता तो व्हॅल्यू प्रिंट करण्याऐवजी त्याचा टाइप दाखवेल जो की आहे क्लास इंटिजर. तर अशा आपण काही टाइप्स बघितले होते, ज्यामध्ये हा एक होता 10.7. हा आपल्याला दाखवेल फ्लोट. थर्ड याच्या पुढे आपण जे असं लिहायचं आहे. सो जे फॉर कॉम्प्लेक्स नंबर्स. हा त्या दिवशी मिस केला होता आपण, आज नेमकं क्वेश्चन दिला मग लक्षात आला. सो नो इश्यू. क्लास याचा कॉम्प्लेक्स असणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक काही टाइप्स असतील, जसं की इथे मी ब्रॅकेट देतो. ओके, 1 सेकंड. ओके. इथे बॉक्स ब्रॅकेट ऍड केला आणि याच्या आतमध्ये काही कंपोनंट टाईप केले, लाईक 1 कॉमा डबल कोट मध्ये 2 ची स्पेलिंग मिस्टेक कॉमा 3. आता चेक करूयात आपण रन मेन. यू विल सी याला तो दाखवतोय क्लास लिस्ट. आपण पुढे जाऊन बघणार आहोत, पण सध्या पुरतं की असे टाइप्स आहेत. आणि कॅन सी याला त्याने वेगळं नाव दिलेलं आहे. ओके. कॅन एनीवन प्रोनाउन्स दिस फॉर मी? कोणी याला प्रोनाउन्सिएशन करू शकेल का? टप्पल. टपल. तुम्ही जसे म्हणले तसे आहे ना, टपलच म्हणू आपण. नेटवर खूप सारे वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन ऐकले मी. ते कोणी ट्युपल म्हणतं, कोणी टप्पल म्हणतं. तर टपली नाही म्हणून म्हणजे बस. ते इथे ट्युपल याच्या व्यतिरिक्त, टपल याच्या व्यतिरिक्त डिक्शनरीज म्हणून एक प्रकार असतो, की ज्यामध्ये तुम्हाला इथे असं काहीतरी लिहावं लागेल अँड देन आपलं काम होईल. समथिंग इज मिसिंग. ओके. सो आपण बघणारच आहोत पुढे. फॉर नाऊ डेटाचे एवढे टाइप्स आहेत आणि यू कॅन चेक दिस फ्रॉम हिअर. अजून एक गोष्ट आपण त्या दिवशी केली होती, की इथे मला इंटिजर 10 हा प्रिंट करायचा आहे. सो आय इज इक्वल टू 10 आणि आता हा आय मला प्रिंट करायचा आहे. तर मग इथे आय लिहिल्यानंतर आधी किंवा नंतर आपल्याला काही ना काहीतरी टेक्स्ट लिहायचा आहे. तर मग डबल कोट आणि इथे आपण प्लस लिहून तो टेक्स्ट लिहिणार, जसं की व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज. आणि त्याच्या पुढे प्लस हा कॉनकॅटेनेशन ऑपरेटर राहील, की ह्याला म्हणजे स्ट्रिंगला आणि तुमच्या इंटिजरला तो जोडून देणार आहे. हा कॉनकॅटेनेशन ऑपरेटर. तर जेव्हा हा प्रोग्राम रन करतो तेव्हा एक छोटीशी अडचण आपण फेस केली होती. आणि ती अडचण म्हणजे की कॉनकॅटनेट एक तर स्ट्रिंग स्ट्रिंग होतील, नाही तर इंटिजर इंटिजर होतील. तर हे शक्य नाहीये. तर मग आपल्याला याला एक एक्सक्लुसिव्हली कन्व्हर्जन करावं लागलं, की आपण str लिहिला, ब्रॅकेट दिला, देन तो इंटिजर टेम्पररी फक्त स्ट्रिंग मध्ये कव्हर झाला. सो इट्स लाईक टाईप कास्टिंग. आपण टाईप कास्टिंगचा टॉपिक पण कव्हर केला होता. सो हे झालं तुमचं टाईप कास्टिंग. नेक्स्ट इज ऑपरेटर्स. ऑपरेटर्समध्ये आपण एक 3 ते 4 नावं फक्त ऐकली होती, की अरिथमॅटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यातला आपण अरिथमॅटिक ऑपरेटरचे काही एक्झाम्पल्स बघितले होते, लाईक आय इज इक्वल्स टू 10 प्लस 20. दोघांची बेरीज आय मध्ये दिसणार. लेट्स चेक आउट. इट्स ॲडिशन व्हेरिएबल 30. इथे मायनस लिहिलं तर सबस्ट्रॅक्शन दाखवेल. ओके. आता समजून घ्या तुम्ही. हा, इंटू लिहिलं तर मल्टिप्लिकेशन दाखवेल, डिव्हिजन लिहिलं तर डिव्हिजन दाखवेल. एक नवीन पार्ट आपण जो की रेग्युलर मॅथमध्ये कधी शिकलो नव्हतो, पण इथे त्यांनी तो दिला, की असं लिहिलं म्हणजे हे होतं एक्सपोनेन्शियल.
10^2 आणि 100 असं आउटपुट आपल्याला दिसणार. नेक्स्ट इज डबल डिवाइड, याला आपण फ्लोर असं म्हणणार. फ्लोर मध्ये जे डिव्हिजन आहे ते कंप्लीट नंबर मध्येच असणार. ओके, तर याचाही आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. कसा करायचा ते बघूयात. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, हा एक ऑपरेटर रिमाइंडर मॉडेल, की तो तुम्हाला बाकी दाखवून देईल. तिथे 7 लिहिल्यानंतर तो तुम्हाला दाखवेल. तिथे रन मेन अँड विल सी इथे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज 3. थोडक्यात हे रिमाइंडर आहे. तो असे बरेचसे ऑपरेटर्स. आणि लास्ट होतं जे रिव्हिजन मधलं, ते म्हणजे युजर इनपुट, की आपण युजर कडून इनपुट्स घेतले होते. ते चेक करूयात आपण युजरचे इनपुट्स. इनपुटसाठी आपण लिहिलं इनपुट, पॅकेट द्यायचा आहे आपल्याला, सेमीकोलन द्यायचा, सॉरी माझा सेमीकोलन नाही द्यायचा, सिंगल कोटमध्ये आपल्याला काहीतरी टाईप करायचं आहे. याला तुम्ही युजर गायडन्स असं म्हणू शकता, की इनपुट जेव्हा हवं आहे तेव्हा युजरला थोडंफार सांगायचं आहे मला, की एंटर समथिंग. सो एंटर आय फॉर व्हॉट, एंटर युअर इंटरेस्ट, काहीतरी आपण टाईप केला आणि आता त्याचा इंटरेस्ट आपण एंटर करून घेऊया. तो येणार आय मध्ये आणि इथे प्रिंट केला. चेक करूयात. तर पहिल्यांदा त्याला इंटरेस्ट विचारूयात. इंटरेस्ट त्याचा 700, खाली व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज 700. जी ऍक्सेप्ट केली ती आपल्याला दिसते पण आहे. राईट. तो इनपुट. आता या इनपुटमध्ये युजरला गाईड करणं हे मॅन्डेटरी नाहीये. यू कॅन जस्ट कीप इट ब्लँक. लेट चेक येतो का. सो डायरेक्टली कर्सर येणार तुम्हाला आणि त्या कर्सर थ्रू तुम्हाला आउटपुट एंटर करायचं, इनपुट एंटर करायचं आहे आणि मग तो इनपुट स्कॅन करेल आणि आउटपुटला दाखवेल. सो बऱ्याच वेळेस असं असणार आहे की अगोदरच प्रिंट करून त्याचं जे काही गायडन्स आहे ते दिलेलं असेल आणि इनपुट एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला द्यायचं आहे. त्या थ्रू आपल्याला युजर इनपुट मिळणार आहे. सो आपल्याला ते यूज करायचं. परंतु त्यांनी पण दिलेली फॅसिलिटी, देन यू कॅन गो फॉर इट. स्टार्ट करूयात. आजचे जे 3 पार्ट्स आहेत त्यामध्ये पहिला आहे ऑपरेटर्स युजिंग युजर इनपुट. आपल्याला ऑपरेटर्स म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर जे होते कालचे ते करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला युजरचं इनपुट ऍक्सेप्ट करायचं आहे. देन आपण काही कंपॅरिझन ऑपरेटर शिकणार आहोत, जो की आपल्या ऑपरेटर्सचा सेकंड लेक्चर आहे, सेकंड पार्ट आहे. ऑपरेटर्स मध्ये रिलेशनल हा सुद्धा सेकंडच आहे. थर्ड हा एक्सटेंडेड म्हणजे उद्या राहील. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आपल्याला जे अरिथमॅटिक ऑपरेटर्स होते लाईक प्लस मायनस इंटू डिवाइड आणि इनपुट, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आउटपुट चेक करायचं आहे. सो बघूयात आपण. आणि हे माझ्या मते आपण काल केलं होतं, बट जस्ट आज एक रिव्हिजन म्हणून आपण करणार आहोत आणि यावर आधारित तुम्हाला प्रोग्राम करायचे आहे. ओके. सो एक सिंपल प्रोग्राम करतो अगोदर, त्यानंतर आपण एक्सटेन्शन काय आहे ते बघूयात. सगळ्यात सुरुवातीला एक व्हेरिएबल बनवतो ए. इथे लिहितो इनपुट आणि लिहितो एंटर फर्स्ट नंबर. त्यानंतर बी. अगेन इथे इनपुट सेम कमांड प्रोव्हाइड करतो आणि देन एंटर सेकंड नंबर. आपल्याकडे आता ए आणि बी मध्ये 2 वेगवेगळ्या नंबर्सचं इनपुट आलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपल्या एक्झॅक्ट डोक्यामध्ये अशी असली पाहिजे, भले आपण गाईड करून युजरला सांगतोय गो टू नंबर टाक, नंबर टाक, नंबर टाक. ओके. परंतु जे काही टाईप होऊन येणार आहे तुमच्याकडे ते फक्त स्ट्रिंग असणार आहे, प्लस नंबर नसणार आहे. म्हणजे तुम्ही ते 5 4 समथिंग टाईप केलं तर तो 547 बिलकुल नका, तो 547 डिफरंट. तो जस्ट एक स्ट्रिंग आहे. त्याला कंबाईनली ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी आपल्याला वापरता येणार नाही. त्यासाठी टाईप कास्टिंग करावं लागेल. सो मग आपण इथे लिहिणार सी इज इक्वल्स टू, कन्वर्ट करणार INT मध्ये, INT आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार ए. याने हा ए स्ट्रिंग जो इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल. देन आपण पुन्हा एकदा INT लिहिणार. बी व्हेरिएबल, हे दोनही कन्वर्ट होऊन आता ऍडिशन झाले. सी मध्ये दिसतंय. लेट्स चेक आउट. सीचं आउटपुट आपण बघूयात. युजर कडून इनपुट घेतलं आणि आउटपुट बघतोय आता. तर एंटर फर्स्ट नंबर, इथे एंटर केला जाईल. एंटर सेकंड नंबर, 65 छोटाच नंबर, तो ऍडिशन कळेल आपल्याला. ऍडिशन इज 70. आणि आधी आपण जसं कॉन्कॅटिनेशन साठी शिकलो होतो सेम तसंच आपल्याला इथे अप्लाय करायचं. घेणार str
enter first number, enter second number and addition is 10. तर हे आपण युजर कडून इनपुट घेतलं. आता आपण याला थोडंसं लेवल वाईज करूया. सो यातून आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे कम्प्लीट, तो असा की आपल्याला आपलं रुटीन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो रुटीन म्हणजे कसं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आपण युजरला विचारणार एंटर युअर एज. त्याला त्याचं वय विचारायचं आहे आणि वय विचारून त्याने आत्तापर्यंत एकूण किती दिवस झोपेमध्ये स्पेंड केले, म्हणजे स्लीपसाठी स्पेंड केले, किती दिवस त्याने जेवणासाठी स्पेंड केले. ओके, याला आपण मिल असं म्हणू शकतो. किती दिवस त्याने काही इतर ॲक्टिव्हिटी लाईक स्टडीसाठी त्याने किती दिवस स्पेंड केले. आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते चेक करूया. सो एंटर युअर एज, पहिल्यांदा आपण त्याचं एज विचारणार. ओके, तर इथे AGE नावाचा व्हेरिएबल राहील. त्या AGE आपल्याला वेगवेगळे कन्व्हर्जन्स करायचे. लाईक आपण सगळ्यात पहिल्यांदा स्लीप आवर्स कॅल्क्युलेट करणार. स्लीप आवर्स म्हणजे एकूण तो झोपेमध्ये किती वेळ होता इज इक्वल्स टू, इथे आपण लिहिणार INT ब्रॅकेट एज इंटू, तर एज साधारण त्याचं 25 वर्ष असेल तर त्याला 365 डेज करावं लागेल. तर आपण इथे 365 करूयात. बघा आता आपल्याला कॉम्प्लेक्सिटी थोडी वाढत जाणार ना, तर एक काम करूयात, आपण पहिल्यांदा डेज कॅल्क्युलेट करू. इथे डेज लिहितो इज इक्वल्स टू आणि अशा पद्धतीने कंप्लीट करतो की त्याचं जे काही एज असेल ते इंटू 365 एवढे झाले त्याचे दिवस. ओके, एकूण किती तास तो जगला, किती तास प्रकट होऊन झालेत त्याला, ते आपल्याला इथे द्यायचं की आवर्स इज इक्वल्स टू डेज इंटू 24. then sleep hours is equals to days इंटू, साधारण आपण 8 तास झोपेमध्ये स्पेंड करतो ॲव्हरेज, लहानपणी थोडं जास्त आणि आता असं सगळं मिळून आपले 8 तास स्पेंड होता असं गृहीत धरून चालू. यंग एजमध्ये मे बी कमी होत असतील. स्लीप आवर्स देन मील आवर, मील आवर्समध्ये डेज इंटू, साधारण दिवसाचा आपण 1-1.5 तास भोजन ग्रहण करतो. ओके, अर्धा 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 असं 1.5 तास आपण कन्सिडर करू. डेज इंटू 1.5. त्यानंतर इतर ॲक्टिव्हिटी एक करू आपण स्टडीची. आता तुमच्याकडे अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बी फ्रँक का तुम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करता त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा टाईम एकदा कॅल्क्युलेट करा आणि आपण कुठे किती टाईम स्पेंड करतो ते आपल्याला त्यातून लक्षात येईल. मे बी तुमचा मोबाईल युसेज असेल जो की खूप लेट सुरू झालेला असेल, बट स्टील तुम्ही कॅल्क्युलेट करा की किती टाईम तुम्ही त्यामध्ये दिला. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मी 5 मिनिटच झोपेल, म्हणजे जसं अलार्म वाजल्यानंतर एक असं असतं की मी 5 मिनिटच झोपतो आणि 5 मिनिटं म्हणता म्हणता ते अगदी 2-3 तास निघून जातात. सो ते आवर सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करा कशा पद्धतीने 5 मिनिटाचे 2 तास झाले. सो लेट्स कॅल्क्युलेट द स्टडी आवर. डेज इंटू, दिवसाचा आपण 3 तासाचा स्टडी करतो असं कन्सिडर करतो ॲव्हरेज. बघा आता होणार काय माहिती का, आपल्याला आवर्स मिळाले, पण या आवर्सचं पुन्हा डेज मध्ये पण कन्व्हर्जन करायचं आपल्याला. ओके, मग मी पुन्हा सेम व्हेरिएबल कॅरी करणार. स्लीप आवर्स हे सगळे आणि ते स्लीप डेज असं लिहिणार, मील डेज असं लिहिणार, स्टडी डेज असं लिहिणार, स्टडी आवर आणि ते स्टडी डेज. इथे जे मल्टिप्लिकेशन होतं त्याच्याऐवजी इथे करणार स्लीप आवर्स डिवायडेड बाय 24. मील आवर्स डिवायडेड बाय 24. स्टडी आवर्स डिवायडेड बाय 24. नाव चेक इट आउट. सो सगळ्यात सुरुवातीला टोटल आवर्स, तो इथे स्ट्रिंग आणि इथे लिहिणार आवर्स. टोटल आवर्स आफ्टर इन्कार्नेशन. इन्कार्नेशन म्हणजे अवतार होऊन
एवढे दिवस. टोटल स्लीप आवर्स, स्लीप आवर्स किती, तर इथे आपल्याला स्लीप आवर्स, त्यानंतर टोटल स्लीप डेज, आपण लिहिणार टोटल स्लीप डेज, त्यानंतर टोटल मील आवर्स, जेवणात आपण किती वेळ घालवतो, मील आवर्स, त्यानंतर मील डेज. सो हे कॅल्क्युलेटर आहे, कदाचित आपलं पाप आणि पुण्य पण मोजू शकेल. करूयात आपण. एंटर युअर एज, एज आता खरंच टाकू का माझं, दाखवलं मला किती तास झाले पृथ्वीवर येऊन, 2,45,280. त्यानंतर टोटल स्लीप आवर्स, एवढे वेळ मी झोपण्यात घालवला 81,760. यू वोंट बिलीव्ह, टोटल स्लीप डेज माझे होते 3,406. 3,406 याला जर पुन्हा 365 ने डिवाइड केलं तर एकच मिनिट, नाही म्हणजे 9 वर्ष मी कंटिन्यू झोपलेलो होतो. ओके, या कुशीतून त्या कुशीत, त्या कुशीतून त्या कुशीत, 9 वर्ष सतत. टोटल मील मी 15,330 तास, आणि अजून एक आश्चर्य 638 दिवस, म्हणजे साधारण 2 वर्ष सलग मी ताटासमोर बसलेलो आहे. सकाळ दुपार संध्याकाळ असं तुम्ही कन्सिडर करा. एवढं खाल्लं तरी असं. सो हे आहेत आपले कॅल्क्युलेशन. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही खूप काही क्रिएटिव्ह याच्यामध्ये ऍड करू शकता, आणि याला एक व्यवस्थित नाव द्या, विशिष्ट कॅल्क्युलेटर म्हणून. आणि उद्या हा क्रिएटिव्ह प्रोग्राम सगळ्यांनी चॅटिंगसाठी रेडी ठेवा, आणि लगेच तो ऑनलाईनला आपल्याला अपलोड करायचा. हा मी आता अपलोड करतोय चॅट स्क्रीन मध्ये, तुम्ही पण स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. सम ऑपरेटर्स, ऑपरेटर्स बोलो बोलो, काय अडचण आहे. ठीक आहे, टाईप करून सांगितलं तरी चालेल ना. सो ऑपरेटर्स आणि कंपॅरिझन ऑपरेटर्स आपण बघत आहोत. तर आता हे दुसऱ्या प्रकारचे ऑपरेटर आहे. हे जे काही ऑपरेटर्स आहेत, प्लस मायनस इंटू डिवाइड फ्लोअर, त्यानंतर एक्सपोनेन्शियल, याचं ऑलमोस्ट पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, कधीही जा, आउटपुटची मेथडॉलॉजी सेम आहे. ओके, त्याचे रिझल्ट सेम आहे. म्हणजे दुसरे आपण कंपॅरिझन ऑपरेटर बघतो ना, याची कॅटेगरी असते लॉजिकल. लॉजिकल म्हणजे याचा आउटपुट हे बदलेल, टायमानुसार बदलेल, सिच्युएशननुसार बदलेल, युजरनुसार बदलेल. ओके, जसं आता एखाद्या दोन संख्यांची बेरीज ही कुठेही कोणत्याही देशात सेमच आहे. 5+5 हे 10च होणार, आज पण उद्या पण. 10 वर्षापूर्वी पण तेवढीच बेरीज होती, येणाऱ्या 15 वर्षी पण तेवढीच बेरीज असणार. सो त्याला चेंज नाहीये, म्हणून ते अरिथमॅटिक आहे, परफेक्ट आहे. लॉजिकल ऑपरेटर मात्र बदलणार. ओके, कसे बदलणार तुम्हाला दाखवतो. लॉजिकल्समध्ये जवळपास 6, सॉरी कंपॅरिझन, लॉजिकलच म्हणतो मी ना. कंपॅरिझन मध्ये 6 प्रकार आहेत. 6 मधला पहिला प्रकार आहे लेस दॅनचा. तो आपण चेक करूयात, लेस दॅन ऑपरेटर. तो हा एक प्रोग्राम जो कट करतो आणि इथे एक प्रिंट करतो. जस्ट एक बघा तुम्ही की काय नेमक्याच आउटपुट येत आहे. रन करतो मी. तर एक क्वेश्चन विचारला गेला, इज दिस मॉर्निंग. आता सकाळ आहे का.
तर आपण सगळे महाराष्ट्रातच आहोत, त्याच्यामुळं कुठेच आता सकाळ नसणार आहे. पण असे एखादे दिवस येईल की ज्या दिवशी आपल्याला हे टार्गेट करायचं आहे की कुठेतरी सकाळ असेल, कुठेतरी दुपार असेल, एवढी मोठी बॅच आपल्याला कंडक्ट करायची आहे. तो तेव्हा मात्र याचे आन्सर्स जाहीर होतील. बट फॉर नाऊ इज दिस मॉर्निंग, सो नो. परंतु दरवेळेस नोच असणार आहे का? बिलकुल नाही. असंच जर आपण थांबलो आणि सकाळपर्यंत वेट केला तर इज दिस मॉर्निंगचा आन्सर ट्रू येणार. ओके, मग आता कशावर डिपेंड करेल? हे डिपेंड करेल टायमावर, राईट. बरं, आता आपण इथे टाइम लिहूया. जो लिहिला आपण 11 आणि इथे टाइम इज लेस दॅन 12. व्यवस्थित ऑब्झर्व करा. टाइम इज 11. 11 म्हणजे 11 वाजलेले आहेत. टाइम जर 12 पेक्षा लहान असेल, ओके, टाइम व्हेरिएबल व्हॅल्यू इफ लेस दॅन 12. एक स्टेटमेंट आहे. याला आहे ना, समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं थोडंसं मेकॅनिझम यूज करावंच लागेल. बाकीच्या गोष्टींसाठी कसं आहे की आम्ही एखादी मेथडॉलॉजी सांगू, परंतु इथे काय आहे तर तुम्हाला स्वतःच ते ॲब्झॉर्ब करावं लागेल. काहीतरी स्वतःच एक डिसिजन घ्यावं लागेल ना, हा असं असं आहे आणि त्यानुसार कॅरी करायचं. तर इथे सध्या तरी मी तुम्हाला असं सांगू इच्छितो तर इथे जे काही लिहिलं ना, याला म्हणायचं आपल्याला स्टेटमेंट. याला काय म्हणायचं आपल्याला? स्टेटमेंट. की टाइम इज लेस दॅन 12 याचं काही आन्सर नसतं. ओके, जनरली तुम्ही जर 11 + 12 असं केलं तर याचा आन्सर आहे की 11 + 12 किती होतील? तर 23. बरोबर ना? 11 × 22 23 आन्सर आहे. त्याच्या व्यतिरिक्त 5 × 3 याचा आन्सर याला 15. ओके, परंतु इथे जे काही लिहू ना आपण हे असं या ऑपरेटरच्या मदतीने, जसं की लेस दॅन 12, हे जे काही लिहिलेलं आहे ना, तर याच्यामध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू सुद्धा ऑब्झर्व करायची नाही. इनिशियली तुम्ही फक्त एवढं गृहीत धरायचं की हे फक्त एक स्टेटमेंट आहे, एक वाक्य, आणि ते वाक्य एक तर खरं असेल किंवा खोटं असेल. दोघांपैकी एकच याचा आउटपुट असणार आहे. ओके, अर्ध याच्यात नसतं की अर्ध खरं आहे ना अर्ध खोटं आहे, अर्धा ग्लास भरलेला आहे, असं बिलकुल नाटक नाही याच्यात. जे काही आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्टेटमेंट वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स, दोन गोष्टी राहते. आणि हे जे काही ट्रू आणि फॉल्स आहे त्याच्यामध्ये ट्रूचा टी कॅपिटल लिहिला जातो आणि एफचा एफ कॅपिटल लिहिला जातो. म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं जातं. ट्रू आणि फॉल्स हे आउटपुट ज्या व्हेरिएबलमध्ये येणार त्याला म्हणायचं आपल्याला बुलियन व्हेरिएबल. हा पण एक टाईप आहे त्यातला. मे बी आपण एकदम फर्स्ट डेला हा बघितला होता, आता पण चेक करू आपण. सो पुन्हा एकदा आपण जस्ट एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ओके, हे स्टेटमेंट तुम्ही वाचा आणि इथल्या व्हॅल्यूजनुसार कम्पेअर करा. आता व्हॅल्यू काय दिलेली आहे? 11. 11 ही 12 पेक्षा लहान आहे का? ओके, हे स्टेटमेंट खरं आहे का? खरं आहे. खरं आहे म्हणजे तो काय दाखवेल? ट्रू. चेक करूयात आपण आउटपुट. इज दिस मॉर्निंग? त्याने दाखवलं ट्रू. इथे दिसतंय ट्रू. आय थिंक यू आर गेटिंग द पॉईंट. बरं, आपण याला चिन्हाला बदलू. पहिल्यांदा टाइम चेंज करू. ओके, 11 वाजले आणि बघता बघता 13 वाजले. 12 नको वाजायला. रन. आता इथे इज दिस मॉर्निंग आणि त्याने आन्सर दाखवलं फॉल्स. ओके, मॉर्निंग आहे का? बरं, टाइमची व्हॅल्यू 13 केली. 13 ही 12 पेक्षा लहान आहे का? नाही. ओके, अगोदर ती होती, आता नाहीये. म्हणजे स्टेटमेंट आता सध्या फॉल्स झालं. यात बऱ्याच वेळेस असं होतं ना की बऱ्याच जणांच्या डोक्यात असं राहतं की ट्रू म्हणजे चांगलं आणि फॉल्स म्हणजे खोटं. ते जनरली आपल्या डोक्यात भरलेलं असतं, सत्य असत्य. ओके, इथे तसं बिलकुल नाहीये. ट्रू आणि फॉल्स आपल्यासाठी इक्वल आहेत, अल्टिमेटली इक्वल आहेत. ओके, म्हणजे जे काम ट्रू करणार तेच काम फॉल्स कडून केलं जाऊ शकतं, केलंच जातं बऱ्याच वेळेस. ओके, सो त्याच्यामुळे ट्रू आणि फॉल्स हे काही नाही, जस्ट तराजूच्या दोन बाजू आहेत आणि त्यांनी कुठला तरी एक शब्द वापरायचा म्हणून एक ट्रू वापरला आणि फॉल्स वापरला. स्टेटमेंट इज ट्रू इफ ट्रू, देन नाहीतर ते फॉल्स असेल. टाइम हा 12 पेक्षा लहान आहे. आता सिम्बॉल चेंज करू आपण. आता टाइम याच्याकडे असं मोठं तोंड आहे. टाइम इज ग्रेटर दॅन 12. ओके, तर टाइम 13 आहे आणि तुम्ही 12 पेक्षा तो मोठा आहे असं म्हणताय. तर खरं आहे. खरं आहे म्हणजे इथे दाखवणार तो ट्रू. ओके, इज दिस मॉर्निंग? हां, आता हे स्टेटमेंट मे बी तुम्हाला फॉल्स वाटेल, का रे यार 13 वाजता कुठं आलं? ओके, बट ठीक आहे, आपण फक्त ट्रू आणि फॉल्सवरच फोकस करूया सध्या. तर मी नुसतं ए प्रिंट करतो आणि तेवढ्यावरच खुश राहू आपण. दिस इज ट्रू. देन पुढचं ऑपरेटर, टाइम इज ग्रेटर दॅन 12 आणि इथे व्हॅल्यू लिहिली 12. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. किंवा एक काम करू आपण, डायरेक्टली दोन्ही पण व्हॅल्यूज घेऊ शकतो. इथे मी असं लिहितो डायरेक्टली, 12 इज ग्रेटर दॅन 12, 12 इज ग्रेटर दॅन 12. तो 12 इज ग्रेटर दॅन 12 आहे का? तर नाही. तो आन्सर दाखवणार आहे फॉल्स.
मग इथे तुम्हाला हे एक चिन्ह द्यायचं. केअरफुली ऑब्झर्व करा, हा पुढचा ऑपरेटर आहे. ग्रेटर दॅन अँड इक्वल टू. तर हा 12 एक तर मोठा असेल किंवा बरोबरीचा असेल तर चालणार आहे आम्हाला, तो दाखवेल ट्रू. देन याला थोडस रिव्हर्स जर केलं, वेदर 12 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 12, येस, ट्रू. सो या ऑपरेटर्समध्ये एंट्री केल्यानंतर कोणाला अडचण आहे अशाने क्वेश्चन विचारा, नसेल तर प्रत्येकाने एक एकदा हँड रेज करा, जेणेकरून मला कळेल की यार या ऑपरेटरमध्ये काही अडचण नाही. येस, गुड, नाईस, 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 नाईस. ओके. आणि हे सिम्पटम्स आहेत की तुम्ही खूप लवकर पायथॉन प्रोग्रामर होणार आहात. ओके. त्यानंतरचे दोन ऑपरेटर, एक आहे इक्वल टू, एक आहे नॉट इक्वल टू. ओके. फॉर कम्पॅरिझन ओनली, की आपल्याला टाइम असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी चेक करायचे की अरे इक्वल आहेत का. तर 12 इज इक्वल्स टू 12, 12 आणि 12 सारखे आहेत का, येस, ओके, ट्रू. आणि नॉट इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू म्हणजे 12 आणि 12 सारखे नाहीत. ओके. आता ते लकी सारखे आहेत, त्याचा आन्सर फॉल्स येणार आहे. हे दोन ऑपरेटर्स, हे बाकीचे जाऊ दे एवढे, पण हे दोनचा खूप फायदा केलेला आहे आम्ही, म्हणजे होतोच, आम्हीच आमचंच काय घेऊन बसले. बेसिकली जे युजर नेम आणि लॉग इन्स असतात युजर फॉर्म मध्ये, युजर तुमचा समजा तुम्ही पण जीमेलचं लॉग इन करता किंवा दुसरं कशाचं तुम्ही लॉग इन करताय, तर बरोबर तुमचा लॉग इन आणि तुमचा पासवर्ड टाकल्याच तो करेक्ट आणि प्रॉपरली लॉग इन होतो. दुसरा पासवर्ड टाकला, दुसरा लॉग इन टाकला तर लॉग इन नाही होत. मग चेक कसं केलं जातं, चेक करण्यासाठी हेच एकमेव मेकॅनिझम आहे की युजर इनपुट यू आय, ओके, आणि ओरिजिनल इनपुट म्हणजे जे सिस्टममध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड होतं. तर मग ते यू आयची व्हॅल्यू 12 आणि ओरिजिनल इनपुट त्याच्यामध्ये होतं 15. आता जर दोन्ही सारखं असेल तर तुम्ही त्याला सांगायचं ट्रू फॉल्स. ओके. आता लकी असं झालं की दोन्ही डिफरंट आहे, यू आयची व्हॅल्यू 12 आणि ओ आयची व्हॅल्यू म्हणजे ओरिजिनल इनपुटची व्हॅल्यू 15. तर ओरिजिनल इनपुट आणि युजर इनपुट हे काही सेम नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी ते खाली फॉल्स दाखवलं. आणि बऱ्याच वेळेस उलटही चेक करावं लागतं की जर सेम नसेल तर मग इथे ट्रू दाखवेल. तर आता सो इक्वल टू आणि नॉट इक्वल टू काही अडचण कोणाला. ठीक आहे, आपण पुढचं घेऊयात. भरपूर आपल्याला डिस्कशनला स्कोप आहे, त्याच्यामुळे डोंट वरी. पुढचे ऑपरेटर्स आहेत रिलेशनल ऑपरेटर्स. हे पण एक मजेशीर ऑपरेटर्स आहेत. याच्यामध्ये पहिला आहे अँड, दुसरा आहे ऑर आणि तिसरा आहे नॉट. अगेन फक्त प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला टाइम स्पेंड करावा लागणार आहे आज. सो लेट स्टार्ट की हे दोन्ही कसे काम करतील. आपण थोडं सिस्टमॅटिक जाऊयात आता अँड ऑपरेटर ऑर साठी. ठीक आहे, लेट्स चेक. आपल्याकडे काही विषयांचे मार्क्स आपल्याला स्कॅन करायचे इन द सेन्स आपण डायरेक्टली इनपुट घेऊया. तर एक MAR म्हणजे मराठी सब्जेक्ट आहे हा, याचे मार्क्स आपण इनपुट घेऊयात. आणि जास्त मार्क नव्हते पडत मला, 80 खूप जास्त लिहिले. इंग्लिश याला आपण काहीतरी लिहिले, इथे लिहितो मी काहीतरी 120, 150 पैकी होते आम्हाला, ठीक आहे, 70. सायन्स लिहितो 60. 4 विषयांचे 4 वेगवेगळे मार्क्स इनपुट आपण घेतलेले आहे. ठीक आहे. एक विषय आपण असा लिहूया, कोणता तरी सोशल सायन्स. ओके, सोशल सायन्स. सोशल सायन्स मध्ये आपल्याला पडले 45. आपल्याला म्हणजे कोणत्या एका विद्यार्थ्याला. बघा आता आपल्याला करायचं काय आहे की ह्या पाचही विषयांमध्ये जर 50 पेक्षा जास्त मार्क असेल तर ट्रू असं आउटपुट आलं पाहिजे. ओके. आउटपुट साठी आपण एक व्हेरिएबल बनवणार, OUT इज इक्वल्स टू, आपण लिहिणार MAR म्हणजे मराठी, मस्ट बी ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा तो मोठा पाहिजे. ओके. याच्या सोबत दुसरं आउटपुट पण आपल्याला चेक करायचं आहे की एकाच वेळेस हे सगळेच्या सगळे 50 पेक्षा मोठे पाहिजे. जर सगळेच्या सगळे मोठे असतील 50 पेक्षा तरच आपल्याला आउटपुट मध्ये ट्रू दाखवायचं. मध्ये आपण कीवर्ड लिहिणार अँड, मराठी इज ग्रेटर दॅन 50.
इंग्लिश इज ग्रेटर दॅन 50. मॅथ मस्ट बी ग्रेटर दॅन 50. मध्ये अँड लिहायला विसरू नका. सायन्स मस्ट बी ग्रेटर दॅन 50. सोशल सायन्स मस्ट बी ग्रेटर दॅन 50. सो इथे तुम्हाला 1 2 3 आणि 4 वेळेस अँड द्यावा लागला. अँड याला तुम्ही कनेक्टिंग ऑपरेटर म्हणा. ओके, याने ह्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटला कनेक्ट केला. ओके, या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटला त्याने कनेक्ट केला आणि कनेक्ट करून तो एक काम किंवा एक खबरदारी अशी घेतो तर त्याच्या दोन्ही बाजूचे स्टेटमेंट हे ट्रूच पाहिजे. हे आणि ते ट्रू पाहिजे, पुन्हा हे आणि ते पण ट्रू पाहिजे, पुन्हा ते पण ट्रू पाहिजे, पुन्हा ते सगळे ट्रू तरच ट्रू, नाहीतर एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स दाखवतो. तर आपण आउटपुट बघूयात. रन. आउटपुट आलेलं आहे फॉल्स बिकॉज एका विषयात आपले मार्क्स 45 होते. आपण तेवढ्या विषयात मार्क वाढवून 59 करू. रन करतो मेन. ओके, बघा ट्रू झालं. ओके, एस एस साठी रिचेकिंगला टाकला पेपर आणि रिचेकिंगला टाकल्यावर ते मार्क्स वाढले आणि ट्रू आला. त्याने नंतर मग हे इंग्लिशचे पण रिचेकिंगला टाकले. त्याला वाटलं अजून 4-5 वाढते. त्याला पडली 40. आता तो झाला फॉल्स. आय थिंक यू आर गेटिंग द पॉइंट. पुढचा ऑपरेटर आहे ऑर. ऑर ऑपरेटर जसा त्याचा अर्थ आहे तशा पद्धतीने काम करणार. ऑर म्हणजे किंवा. तर मराठी हे 50 पेक्षा जास्त असेल किंवा इंग्लिश असू द्या किंवा मराठी असू द्या किंवा सायन्स किंवा हे. ओके, सो यांच्यापैकी कोणी एक जरी 50 पेक्षा जास्त असेल तरी आउटपुट ट्रू येणार आहे. ओके, सो ट्रू. आता इथे सगळ्यांचे मार्क्स असे करतो मी 1 1 1 1. ओके, एकच सोशल सायन्स जो 59 आहे पण कधी तरी पण ट्रू. ओके, आता अशा वेळेसही तुम्हाला याला ट्रू करता येऊ शकतं. कसं ते सांगतो आता. तुम्हाला जसं अँडने काम केलं होतं ना की कुठं तरी एका विषयात, तर अशा वेळेस याला आहे ना पलटी मारा. ओके, याला मारा तुम्ही पलटी. पलटून टाक. नवीन जाहिरात चालू आहे, ऐकताय का तुम्ही? पलटून टाकतो. तर काय होईल माहितीये, मराठी 50 पेक्षा कमी असेल किंवा इंग्लिश असेल किंवा मॅथ असेल, म्हणजे यापैकी कोणी एक विषय जरी 50 पेक्षा कमी असेल तर तो ट्रू दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच आउटपुट भेटतंय बघा, ट्रू. ओके, आणि एका तेवढ्या विषयाला तुम्ही जास्त करा, जर सगळे विषय 50 पेक्षा जास्त असेल तर तो दाखवणार फॉल्स. तुम्ही म्हणशाल सारखं कसं, मी तुम्हाला आधी पण म्हणलो ते जस्ट तराजूच्या 2 बाजू आहेत. ओके, तराजूच्या दोन्ही बाजूंपैकी एका बाजूमध्ये आपण वजन काढण्यासाठी ते वजनाचं माप ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला सामान ठेवलं. ओके, आणि दुसरं कोणतरी आलं त्याने ते उलटं केलं. उलटं केल्यावर आपल्याला कमी भेटणार आहे का? नाही भेटणार. जेवढं माप आहे तेवढंच भेटणार आहे. ठीक आहे, सो तराजूची जे जागा आहे ती बदलल्यामुळे त्याच्या वजनात कमी जास्त होत नाही. याला सुद्धा आपल्याला तसंच वापरता येईल फेल पास साठी. कसं वापरायचं पुढे जाऊन बघू, बट आउटपुट हे सेम आहे. सध्या मे बी तुम्हाला पटणार नाही, पण तुम्ही माना की ऍटलिस्ट हा यार हे सर म्हणताय म्हणून काहीतरी असेल थोडंफार. ओके, बट याला प्रूव्ह करू आपण हळूहळू, याला रिअलाइज करू हा हे सेमच आहे. सो ऑरने सुद्धा तेच काम केलं जे अगोदर अँडने केलं होतं. सो स्टील ऑर त्याचा एक वेगळा रोल प्ले करतोय की कोणतं तरी एक ट्रू पाहिजे, देन इट इज ट्रू. सो हा टॉपिक जर कळाला असेल तर प्रत्येकाने एकदा हँड रेज करा पटकन. हा, येस, ओके, नाईस. सर एक वेळ रिपीट करा सर. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओम ओम राहते, ठीक आहे, चालेल. खूप काही आवाज ब्रेक वगैरे तर नव्हता झाला ना? नाही सर. बरं, ठीक आहे. हे बघा, आपण 2 ऑपरेटर शिकलो. हा, एक आउट आहे आणि एक आउट 2 मध्ये आपण दुसरा आउटपुट घेऊया. तर काम करूयात आपण, एवढं मोठं जे घेतलं त्याच्याऐवजी 2च विषय घेऊ, मराठी आणि इंग्लिश, दॅट्स इट. बाकी सगळे विषय डिलीट करू किंवा राहू देऊ सध्या. सो फक्त मराठी आणि इंग्लिश बघा. मराठी विषय 50 पेक्षा कमी आहे किंवा इंग्लिश विषय 50 पेक्षा कमी आहे. दोघांपेक्षा एक काम करू, असं करूया काहीतरी.
मोजून 1 2 3 4 ओळींचा प्रोग्राम आहे आता. त्याच्यामध्ये मराठीचे मार्क्स 80, इंग्लिशचे मार्क 59. मराठी जर 50 पेक्षा जास्त असेल किंवा इंग्लिश 50 पेक्षा जास्त असेल, दोघांपैकी कोणी एक जरी 50 पेक्षा जास्त असेल, ओके, दोघांपैकी कोणी पण एक, तर आउटपुट ट्रू दाखवणार आहे. रन रन दोघांपैकी कोणी एक ट्रू. दुसरं, हेच जर आपण अँड करून दिलं ए एंड बी, आता काय होईल माहितीये, दोन्ही पण त्याला ट्रूच पाहिजे. ओके, याच्यात लाड नाही अँडला. इंग्लिश आणि मराठी 50 पेक्षा जास्तच पाहिजे. बरं, आता रन करू. आताही लकी ट्रू दिसणार आहे, कारण दोन्ही 50 पेक्षा जास्त आहे. इथे आपण 49 घेऊ, म्हणजे एकाची व्हॅल्यू 50 पेक्षा कमी आहे. दुसरा भला 800, परंतु त्या 800 ने फरक नाही पडणार आला. फॉल्स तर फॉल्स, कारण त्याला दोन्हीकडे पण ती व्हॅल्यू पाहिजेच होती. इव्हन इथं 50 घेतलं तरी पण फॉल्सच दाखवणार आहे. करूयात रन. काय दाखवलं त्याने? फॉल्स. त्याचं रिझन असं आहे का इंग्लिश हे 50 पेक्षा जास्त पाहिजे होते, बरोबरी सुद्धा नाही. जेव्हापर्यंत 1 ने जास्त होत नाही, तो म्हणजे 51, तोपर्यंत तो काय ट्रू होत नाही. आता ट्रू झाला. सो लक्षातच ठेवायचं, अँड ऑपरेटर इज ए कलेक्टिंग ऑपरेटर. दोन्ही साईडचे स्टेटमेंट तो ओढून धरणार. त्याच्या दोन्ही बाजूला ट्रू आणि ट्रूच पाहिजे, त्याला दुसरं काहीच नको. ओके, बरं, याला आपण अजून थोडं असं बघू शकतो. इथे लिहा तुम्ही ट्रू, तुम्ही ट्रू, आणि इथे पुन्हा एकदा तुम्ही लिहिलं ट्रू. ट्रू अँड ट्रू इज इक्वल्स टू ट्रू. एका बाजूला ट्रू लिहिलं, एका बाजूला फॉल्स लिहिलं. आता तो आन्सर दाखवणार फॉल्स. याच्या पुढे अँड लिहिलं, पुन्हा एकदा ट्रू लिहिलं की चला, चालू चालू आपल्याला असं वाटलं यार एकदा चुकलं म्हणून काय झालं, दोनदा बरोबर बरोबर केलं आपण, एक गलती माफ होईल का? बघा, फॉल्स अँड ट्रू अँड ट्रू अँड ट्रू. ओके, बघूयात एक गलती माफ होते का? तर गलती माफ झालेली नाही. ठीक आहे. बरं, आता हे कसं काय फॉल्स आलं ते आपण बघूयात एकदा. फॉल्स अँड ट्रू. ओके, याच्यामध्ये कंबाईन आउटपुट यांचं फॉल्स बनलं, तर मग इथे फॉल्स आलेलं आहे. त्यानंतर फॉल्स अँड ट्रूचं पुन्हा एकदा फॉल्स आलं, फॉल्स अँड ट्रूचं पुन्हा फॉल्स, म्हणजे फॉल्स कॅरी होतच गेलं पुढे 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 पुढे. बरं, इथे ऑर दिला आपण. आता फॉल्स अँड ट्रूचं मिळून ट्रू बनेल, त्यानंतर पुढे ट्रू पुढे ट्रू. लेट्स चेक आउट. ते ट्रू दिसतंय. ओम, कळतंय का? सर. कळालं नक्की? सर. तुझा आवाज थोडासा, माईक चेक करून घ्या बरं का. हॅलो टाईप. हॅलो, हा बोलो सर. कळालं सर. मला टाईप करून सांग ना, मला आवाज थोडासा ब्लर येतोय. मे बी आमचा स्पीकर खराब आहे ना. स्पीकर चांगला आहे आमचा. टाईप करून सांगा पटकन. इफ यू गॉट द पॉइंट. ओके, समजलं. ठीक आहे, नाईस. सगळ्यांना समजलं तर त्यांनी येस येस असं टाईप करा ॲटलिस्ट. हँड रेज मध्ये काय होतंय की मला थोडंसं नावं नाही कळत पटपट, नुसतं कळते वैष्णवी मुळे यस, समाधान यस. ओके, गुड. RIP BOI कोण रे? हे नाव काय यांचं? कोण आहे? RIP BOI, बँक ऑफ इंडिया. ऋषिकेश. ओके, ऋषिकेश कोळी का? नाही, ऋषिकेश वाकुर्डे. ठीक आहे, वाकुर्डे. ठीक आहे, वाकुर्डे. नाईस, चालेल. सो इथे आपलं अँड आणि ऑर एंड होता आहे. अँड थर्ड वन इज नॉट. So not operator, let me check out first. ओके, ऍक्च्युली याला आहे ना दिला त्यांनी ऑप्शन. हां, अरे हा बंद केला त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. ते ना अगोदर हा ऑपरेटर होता, आता त्याने त्याच्याऐवजी नॉट दिला. जे काही आउटपुट येईल त्याच्या एकदम उलट आपल्याला आउटपुट हवा असेल तर इथे नॉट लिहून टाका बस. म्हणजे फॉल्स ट्रू, ट्रू अँड ट्रू, आणि याचं जे काही आउटपुट बनेल लेट्स से ट्रू बनलं समजा.
तर त्याचं ते फॉल्स करून टाकेल आणि जर फॉल्स बनलं तर ट्रू करेल. जस्ट रिव्हर्स आउटपुट हवा असेल फॉर दॅट यू कॅन यूज दिस. नॉट नाही लिहिलं तर नक्कीच हे ट्रू असेल. ते झालं नॉट ऑपरेटर. फक्त रिव्हर्स इनपुट हवंय, काहीतरी रिव्हर्स हवंय आम्हाला, बस तेवढे म्हणजे समाधान. सो हे झालं ऑपरेटर्स आणि रिलेशनल. तर आज आपण साधारण एवढे ऑपरेटर्स शिकलो. तर याच्यावर आपल्याला एक प्रोग्राम, एक नाही बरेचसे प्रोग्राम्स आहेत. तर तुम्हाला आहे ना स्क्रीन पाठवतोय चॅटमध्ये, पटकन त्याला कॉपी करा जर शक्य असेल तर. असेल हो इथे दिसत नाहीये. ठीक आहे, तर मग एक काम करा, स्क्रीनशॉट काढायचा. बघा खाली दिलेले काही प्रोग्राम्स आहेत, त्याचं आउटपुट रन करण्याआधी गेस करायचं आहे. ओके, चेक आउट दी आउटपुट ऑफ फॉलोइंग नंबर अँड गेस बिफोर रनिंग इट. ए ची व्हॅल्यू 5 आहे, त्यानंतर ए ची व्हॅल्यू 10 आहे. ओके, हे प्रोग्राम करेक्ट आहेत बरं का. अँड ए इज इक्वल्स टू ए इज लेस दॅन 10 आणि प्रिंट ए. ओके, हा याच्यात एक छोटीशी अडचण पण आहे बरं का, पण ती कळेल तुम्हाला नंतर. हा, याचं आउटपुट काय येईल बरं, कोणी सांगेल का? टाईप करून सांगितलं तरी चालेल. बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे रिलेशनल ऑपरेटर शिकलो यातून आउटपुट कधी पण ट्रू आणि फॉल्सच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं काही डोकं लावायची पण गरज नाही. काही फेकायचं असेल तर ट्रू आणि फॉल्स पैकीच काय जास्त लागलं तर तुक्का. ओके, आणि जर आन्सर प्रॉपरलीच येत असेल मग तर छानच गोष्ट आहे. तर मग याचं काय आन्सर येईल पटकन मला टाईप करून सांगू शकता. ट्रू. ठीक आहे, ट्रू आहे, असं ट्रू 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 म्हणणं आहे. अजून कोण आहे ट्रू? समाधान तर ट्रू. ओके, तर लेट चेक आउट. आपण चेक करूयात की काय अडचण येते. एक छोटीशी अडचण याच्यामध्ये. A is equals to 5, A is equals to 10, A is equal to A is less than 10. आणि इथे A. ओके, सो लेट चेक आउट. त्याने आन्सर दाखवलं फॉल्स. ओके, फॉल्स का दाखवलं माहितीये? ए ची व्हॅल्यू 10 होती आणि 10 हा 10 पेक्षा लहान नाहीये. 10 इज नॉट लेस दॅन 10. जेव्हा इथे इक्वल्स टू ऑपरेटर असतं मग ठीक होतं. ओके, देन इट इज ओके, बट नाव इट इज ट्रू. ओके, आता मात्र यार यस, 10 इज नॉट लेस दॅन 10. त्यानंतर एक चॅलेंजिंग प्रोग्राम करायचा तुम्हाला. युजर कडून 2 संख्यांचं इनपुट घ्यायचंय आणि जर पहिला नंबर दुसऱ्यापेक्षा मोठा असेल तर ट्रू असं शो करायचंय, नाही तर फॉल्स. व्हेरी सिम्पल. पहिला नंबर जो तुम्ही इनपुटमध्ये दिला तो जर दुसऱ्यापेक्षा मोठा असेल तर तुम्हाला आउटपुटला ट्रू असं दाखवा. पुढे 5 व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये 5 विषयांचे मार्क्स तुम्हाला दाखवायचे आणि त्या 5ची म्हणजे आता 5 विषय आहेत म्हणून 5 वेळेस असं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स दिसेल. जर 50 पेक्षा जास्त मार्क असेल तर ट्रू दिसायला पाहिजे, 50 पेक्षा कमी असेल तर फॉल्स दिसायला पाहिजे. असं 5 वेळेस ते ट्रू फॉल्स पैकी एखादं तरी दिसेल. तसं तुम्हाला करायचंय. 5 विषय आणि 5 वेळेस ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू काय असेल. नेक्स्ट इज गेस द आउटपुट ऑफ फॉलोइंग और फाइंड आउट एरर इफ एनी. ओके, तुम्हाला काही जर एरर याच्यामध्ये असेल किंवा वाटत असेल तर तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा A इज इक्वल्स टू 10, B इज इक्वल्स टू 10, C इज इक्वल्स टू A, म्हणजे A ची व्हॅल्यू C मध्ये जाणार. बी केअरफुल हा, A ची व्हॅल्यू C मध्ये जाणार. आता C पण 10च आहे अल्टिमेटली. D इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू B, E इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू C, F इज इक्वल्स टू B इज इक्वल्स टू C, G इज इक्वल्स टू A इज B. इज ऑपरेटर आपला एक बाकी आहे. तुम्हाला बराच मोठ्याकडे आहे ना, DEFGHI असं सगळ्यांचं आउटपुट प्रिंट करायचं. सगळ्या जणांचं काय म्हणणं आहे, एक्झॅक्टली करेक्ट आहे रॉंग आहे ते तुम्हाला स्टडी करून सांगायचं. सो यासाठी थोडासा टाइम घ्या. आता होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. देन स्कॅन 2 नंबर्स अँड यूज ऑल कंपॅरिझन लॉजिकल आयडेंटिटी ऑपरेटर
अँड शो द आउटपुट, म्हणजे दोनच संख्या स्कॅन करायच्यात आणि लेस दॅन इज इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू, इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, सगळे ऑपरेटर यूज करायचे आणि आउटपुट दाखवून द्यायचे. थोडक्यात एकच सगळे त्याच्यामध्ये आले पाहिजे. तो काही अडचण आहे तर लगेच विचारा हा. अदरवाईज आपलं रिव्हिजन पुन्हा एकदा होईलच. रिव्हिजन म्हणजे थोडंसं रिव्हिजन होईल आणि मग पुढे जाऊ आपण. काही अडचणी कोणाला? ऑल क्लिअर असं टाईप करून द्या मला एकदा. येस, ओके. हॅलो सर, तुम्ही पायचाम यूज करताना? हो येस, मी पायचामच यूज करतोय ब्रो. मी पायचाम आहे. ओके, येस. ओके, ठीक आहे, चालेल. करो शेअर करो, मैं बताता हूँ. चलेगा, काय अडचण नाही. इट्स 5:30. ज्यांना आता पुढचे काही क्लासेस असतील ते दे कॅन लिव्ह नाव. आणि हो, रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी आमच्या मेंबरचा तुम्हाला कॉल येईल बरं का, देन कॉपरेट देमा. आपल्याला फॉर्म सबमिट करायचे आहेत प्रॉपरली. सो त्यांचं कॉल येईल. कॉपरेट विथ देम. चालेल, करू. आता बाकीचे जेवढे डिस्कशनसाठी थांबायचं आहे त्यांनी थांबा. ओके, सो आजची बॅच संपलेली आहे आणि जे इश्यूज आहेत ते फक्त आता सॉल्व्ह करून देणार. ओके, ठीक आहे. राईट. हे पायचे आमने विज्युअल कोड आहे बरं का. बरं. रन करणार बा, याच्यामध्ये रन मध्ये जा बरं एकदा. नाही, टर्मिनल मध्ये नाही जायचं आपल्याला, आउटपुट मध्ये जायचं. हा, एक दोन मिनिटं.
अरे येस येस येस. अरे राहू दे ना, तुझी स्क्रीन राहू दे ना ब्रो. शेअर मध्ये राहू दे नाही का. तुझ्याकडे एनी डेस्क आहे का रे? एक्सक्यूज मी सर. एनी डेस्क सॉफ्टवेअर आहे का? एक काम कर, मी एक लिंक पाठवतो, ते डाउनलोड कर पटकन ना, 1-2 सर मिनिट. हाँ बोलो ना रे. सर आपके पीडीएफ मिलेंगे सर हमारे को जो इसके मिलेंगे पाइथन ना, के कोई प्रॉब्लम नहीं ना. नोट्स? नोट्स एक्चुअली, नोट्स कौन से अभी ना, स्मार्ट एड इनोवेशन ऑब्लिक पीसी के जो पीसी का जो लॉगिन है ना, उसमें सभी ट्यूटोरियल्स दिए स्टेप बाय स्टेप. हाँ यस उसमें सर. हाँ, उसमें स्क्रीनशॉट्स वगैरह सभी चीजें देने के लिए अभी चल रहा है, काम तो कर रहे हैं बच्चे हमारे. आणि सर आम्हाला ते हे झाल्यावर सर रेकॉर्डिंग लेक्चर पण मिळाले का सर रोज? रिकॉर्डिंग लेक्चर से लिंक्स तो मिल रहा है ना आपको अभी? सर आवाज येत नाही सर व्यवस्थित तुमचा, म्हणलं लाऊडली नाही येते. रेकॉर्डिंग लेक्चर्स तर मिळत आहेत ना म्हणलं तुम्हाला आता. हो सर आता तर मिळत आहे सर. सर हे हा हा 2-3 दिवस झाल्याच्या नंतर पण रेग्युलर मिळेल ना? हो, रेग्युलर मिळतील ना, रेग्युलर मिळतील. ओके, हो ते सर ते ऍप मधून टायमिंग मिळतील. पहिले हो एखाद्या वेळेस पहिले नाही 5 राहत. एक आपण युट्यूबवरच टाकणार आहोत. हो देन आफ्टर सगळं काही म्हणजे स्पेशल ऍप मध्ये किंवा मग कोणतं तरी एखादं माध्यम असं आपण सिलेक्ट करणार आहोत की जिथे लिस्टिंग नाही होणार कुठेच त्याचं, फक्त आपल्या ओके सर. ग्रुपमध्ये ते शेअर राहत जाईल. आणि सर किती दिवसाचा राहील सर? किती दिवसचा कोर्स हे राहील सर? वन मंथ अँड 10 डेज असं कन्सिडर करून चाला त्याचं हो पूर्ण सर. आणि सर ड्युरेशन. ही जी प्रोग्राम तुम्ही करता सर याची प्रोग्रामची पीडीएफ नाही मिळणार का आम्हाला? तुमची मिळेल जी ना पीपीटी पीडीएफ. बनवता ना सर त्याची शेअर नाही होणार का आम्हाला? शेअर पीपीटी नाही ऍक्च्युली, ह्याच्या स्क्रीन्स आहेत ना, येस त्याचे सर. स्क्रीनशॉट काढून आपण त्या smarteduinnovation.com आपली पीसी मध्ये अपलोड करणार आहे. आणि ते त्याचंच काय म्हणतो डिराइव्ड व्हर्जन आहे हे ऍक्च्युली. हो सर ते शेअर करशाल का सर मग आम्हाला? हो, ते लॉग इन केलं नाही का आपण smarteduinnovation.com आपली नाही पीसी सर मध्ये? मी नाही केलं. मी ओके कालपासून ओके. जॉईन झालो सर. हो का, बरं ठीक आहे, एक काम करू, याच्यामध्ये आहे ना एक मी लिंक पाठवतो, त्याच्यावर एकदा लॉग इन करा. ओके सर. हा इथं मिटून जाईन का सर नोट्स? हो, नोट्स आहे त्याच्यामध्ये ना. सो ही लिंक आहे त्याची, त्यावर आपल्याला ओके ओके सर. थँक्यू सर. हा नोट्स आहेत. काही अडचण आली तर ज्यांच्याकडून तुम्हाला मेसेजेस येत आहे ना त्यांना कॉल करा, एकदा 1-to-1 कम्युनिकेशन करून घ्या. ओके सर. ओके, ठीक आहे सर. थँक्यू सर. त्यानंतर तुम्हाला तर त्यावर आहे ते सगळं. अरे ओम, येस सर. अं, सर एनडेक्स आहे ना माझं. आहे ना? हां. हा, एकच मिनिट, मला नंबर सांग फक्त. नंबर सांगतो का? हो एक मिनिट. हा. सर 235 235 488 488 467. 67. एक्सक्यूज मी सर. 235 488 467. येस सर. हा बोलो ना, कोण आहे? सर ते युजर आयडी पासवर्ड मागते सर. कोणती युजर आयडी पासवर्ड द्यावं लागते सर त्याला? तिथे साइन अप करणार ब्रो, खाली साइन अप आहे बघ. हो हो हो. हा येस, साइन अप कर, तिथे पूर्ण तुझे डिटेल एंटर कर. एंटर हो. केल्यानंतर आहे ना, तुझं नाव समाधान आहे ना? हा सर. हा. हा, तिथे आहे ना पी, आणि त्याच्यानंतर तुझं नावाचं यस येईल, मिडल नेमचं फर्स्ट लेटर येईल आणि आडनावाचं के येईल. ओके सर. ओके, हा पी यस, मिडल नेमचं पहिलं लेटर के आणि शेवटी 1. ठीक आहे सर. थँक्यू सर. हा चालेल. अरे ओम, एनी डेस्कला कनेक्ट नाही होत रे. हा आता आलं सर इथं. रिक्वेस्ट सेशन रिक्वेस्ट केली. येस बरोबर. ॲक्सेप्ट करू ना? हो येस ना, ऍक्सेप्ट पलीकडून लाव, मीटिंग झाली. सर व्हिज्युअल स्टुडिओ बेटर राहील का सर पायथन? काय ते विज्युअल Visual स्टुडिओ Studio. मी पण
मी पण अजून ऍक्च्युली एवढं यूज केलेलं नाही ते. बघतोय. ते पायथॉन डाउनलोड नाही केलेलं का रे? सर आप क्लियर नाही. अरे ऍक्सेप्ट करणार तिथे. रिपिटेशन. इको 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 इको. तुझ्या युजरचा पासवर्ड काय आहे? काय ते सर? अरे ओम तिथे ऍक्सेप्ट करणार तिथे काहीतरी एक याची स्क्रीन आली. हा राईट. राहू दे राहू दे. हा येस काय अडचण नाही. होय. सर मी तो फॉर्म फिल केला पण मला ते युजर आयडी पासवर्ड नाही मिळाला. युजर आयडी पासवर्ड तिथे वरती आहे रे ब्रो. वरती ना टास्क बार मध्ये असेल बघ. अरे ते याच्या जिथे ऍड्रेस असतो ना तिथे वरती असेल बघ. PS मिडल नेम आणि खाली पासवर्ड ASD आहे. पासवर्ड ASD का सर? हा ASD. युजर आयडी माझं नाव राहील का सर? नाव नाहीये. तुझं पूर्ण नाव सांग बरं एकदा. समाधान खोमणे, समाधान शिवाजी खोमणे. हा तर मग SST PSST SST टी नाही के का? के हा खोमणे सर. हा के सर. PSSK1. सर कॅपिटल टाकू का? पासवर्ड फक्त छोट्या लिपीत टाक. बाकीचं काही घेणं नाही. बाकी कसंही चालतं. सर पासवर्ड रिपीट सांगा सर एकदा. ASD. एक मिनिट मी चॅट मध्ये टाईप करतो. ASD ASD. हे बघ इथे बघ मी तुझं लॉग इन करून दाखवतो आता. smart@innovation.com/ स्क्रीन शेअर आहे माझी. यस सर दिसते हा सर. इथे करतो मी. आय हॅव नॉट कन्फर्म माय ऍडमिशन. जे की ओके तुझं सर. ऑलरेडी असेल. PSSK1 त्यानंतर ASD साइन इन. हे बघ. हाय समाधान, वेलकम टू पायथॉन. ओके सर. हा येस. थँक्यू सर.
सर ते प्रोग्राम सर नोटपॅडवर लिहिला आणि ते नोटपॅडवरून कसं सर रन करता डायरेक्ट? हा. सर मी ते नोटपॅडवर लिहिलं प्रोग्राम. याचं पायथन इन्स्टॉल कुठे मला एकदा ते चेक करायचं. एकच मिनिट हा. हा. ते सध्या रिकामं आहे. सर्च बटन आहे का त्याच्यात कुठे?